नमस्कार मित्रांनो, जागतिक हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील अनियमिततेमुळे राज्यातील कृषी व्यवहारांवर होणाऱ्या विपरीत परिणामापासून शेतकरी बांधवांना वाचवण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने 25 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 अंमलात आणलेली आहे, म्हणजे सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विनायक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिनीवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या रात्रीच्या वेळी 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्यासाठी शासनाने राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. यासाठी साधारण 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी ही योजना 5 वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल 2024 ते 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु 3 वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला कोणती पात्रता लागेल ते बघू मित्रांनो. राज्यातील 7.5 अश्वशक्ती पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. तर योजनेसाठी ची अंमलबजावणी ही एप्रिल 2024 पासून 7.5 पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2003 आणि कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर वीज दर सवलतीत पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे. तर सध्या देण्यात येणारी वीज दरात सवलत ही 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत ही 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलत पोटी प्रति वर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहेत. तर हे पैसे शासनाकडून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहेत. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. तसेच मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे धोरण देखील शासनाकडून ठरविण्यात आलेले आहेत. ही योजना राबवण्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.